असं म्हटलं जाते, एखादी गोष्ट तुम्ही सातत्यानं आणि प्रामाणिकपणानं करत असाल, तर तिथं तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि जर त्यात तुम्ही अध्यात्मामध्ये असाल, गुरूंचं कुठेतरी तुम्ही पाय धरलेले असाल, तर तुम्हाला कुणीही जगातली कुठलीही ताकद हरवू नाही शकत. एक दादा आहेत, त्यांनी मला अनुभवासाठी फोन केलेला होता. इन्स्पिरेशन ऑफ सपना या चॅनलवर. आणि ते सांगत होते 6 वर्ष मी अ, ह्याचं काम करत होतो, म्हणजे चप्पल शिवण्याचं आणि बूट पॉलिश वगैरे ही कामं मी करत होतो. माझे वडील खूप चांगल्या जॉबला होते. भावंड वगैरे खूप चांगले शिकलेले होते. तर त्यामुळं त्या सगळ्यांना मी हे ज्यावेळेला सुरुवातीला काम सुरू केलं, खूप राग आला. खूप सगळ्यांनी मला म्हणजे त्यांना मला माझी ओळख करून द्यायलासुद्धा लाज वाटत होती. पण मला एवढंच वाटत होतं, की मी प्रामाणिकपणानं काम करतोय, जे पण करतोय आणि काही वाईट करत नाही आहे. आपली उपजीविका कुठल्या वाईट मार्गानं तर उपजीविकेचं साधन मी निवडलेलं नाही आहे. आणि गुरूंचं नाम सातत्यानं, गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करत गेलो आणि माझं काम सातत्यानं आणि प्रामाणिकपणानं करत गेलो. आणि आज माझे शूजचे, चप्पलचे 2 दुकानं, आज ह्या 2 वर्षात माझे 2 दुकानं झालेली आहेत. आता खूप सगळ्यांना माझा अभिमान वाटतोय. तर सांगण्याची गोष्ट हे एवढ्यासाठी ह्या चॅनलवर शेअर केलं आहे, की सातत्याने एखादं काम करत राहिलो आणि त्यात जर आपल्याला आपण गुरूंचे पाय धरले, तर कुठलीही ताकद आपल्याला हरवू नाही शकत.